बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मुंबईतील जागा वाटपावर भाजप शिवसेनेची खलबत सुरू असून आतापर्यंत 207 जागांवर एकमत झालंय। भाजप 128 तर शिवसेना 79 जागांवर लढणार असल्याची माहिती अमित साटम यांनी दिली। छत्रपती संभाजीनगरात महायुतीची 8वी बैठक पार पडली। 8वी बैठक देखील निष्फळ ठरली आहे। दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्याकडून युतीचा चेंडू आता वरिष्ठांच्या कोर्टात गेलाय। महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आणि स्थानिक भाजप आमदार विजयकुमार देशमुख आमने सामने आले होते। मात्र अखेर दोघांमध्ये तब्बल 1 तास बैठक पार पडली। या बैठकीनंतर विजयकुमार देशमुख यांनी गोरेंविरोधात केलेलं बंड शमलं असल्याचं जाहीर केलं। पुणे शहरातील शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यामध्ये शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू झालं होतं। शिवसेनेच्या बैठकीत नाना भानगिरे आणि विजय शिवतारेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती। त्या संदर्भात भानगिरे शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई महापालिकेमध्ये फक्त ठाकरे ब्रँड असे टी-शर्ट घातलेल्या पदाधिकाऱ्यांची चांगली चर्चा झाली आहे। मात्र याच पदाधिकाऱ्यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। परेश तेलंग हे महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 217 मध्ये इच्छुक उमेदवार आहेत। तर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला। जळगाव महापालिकेसाठी 24 उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले। सर्वाधिक 12 उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल करण्यात आले तर शिवसेनेकडून 6 अर्ज दाखल करण्यात आले। भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांच्या अमरावतीतील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सदिच्छा भेट दिली। रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान सोबत युती केल्या। स्वाभिमाननं युती धर्म पाळावा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष वाढलाय। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। 25 ते 30 जागांवर शिवसेना ठाम आहे। दरम्यान पुण्याचा वाद आज मिटण्याची शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं वंचित आणि आप सोबत आघाडी केली आहे। काँग्रेससोबत चर्चा फिसकटल्यानं तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का दिलाय। राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप बराटे आणि हडपसरमधील काँग्रेसचे नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसच्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानं पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। ठाण्यातील राबोडी परिसरात रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करत नजीब मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज भरला। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ये डर रहना चाहिए असं म्हणत मनसे नेते मनोज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। महाविकास आघाडी म्हणून जिथे शक्य आहे तिथे आम्ही एकत्र लढतोय तर विदर्भ आणि अमरावतीमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत असून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेत अशी माहिती काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। आम्ही पहिल्यापासूनच महाविकास आघाडी म्हणून राज्यात चालवण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र मनसे आल्यानं काँग्रेस थोडी दूर गेली आहे। मुंबई नवी मुंबई ठाणे या ठिकाणी चर्चा सुरू असून संजय राऊत यांनी पुढाकार घेतला तर मुंबई सुद्धा मार्ग निघू शकतो अशी भूमिका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे। पुण्यात उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी पोलिसांकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। गुंड आंदेकरचा उमेदवारी अर्ज दाखल करताना इतर उमेदवारांना प्रवेश नाकारल्यानं फटका बसलाय। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरले। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात असून महाविकास आघाडीकडून सन्मानजनक जागा न मिळाल्यास 75 जागांवर उमेदवार देणार असल्याचं वंचितनं स्पष्ट केलं। सोलापुरात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत राडा झाला। जागा वाटपाबाबत पत्रकार परिषद सुरू असताना शिवसैनिकांनं गोंधळ घातला। काँग्रेसनं प्रभाग क्रमांक 15 मध्ये 4 ठिकाणी उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारीवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये वाद रंगला। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या प्रभागात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुलक्षणा धर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे। मात्र योगेश बहल यांचा याच प्रभागातून आग्रही असून या प्रभागात उमेदवारी दिली नाही तर निवडणूक न लढण्याचा इशारा देण्यात आला आहे। पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असून लवकरच युतीबाबत घोषणा होईल अशी माहिती शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी दिली आहे।
निवडणूक लढवत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पक्ष ज्या नेत्याला निवडतो त्या नेत्याच्या पाठीशी उभं राहणं कार्यकर्त्यांचं कर्तव्य असतं, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देण्यात आली आहे. मात्र नवाब मलिक यांना जबाबदारी देण्यात आल्यानं भाजपकडून नाराजीचा सूर आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबात 3 जणांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे बंधू सुद्धा आहेत, तसंच बहिणींचा सुद्धा समावेश आहे. तर पालिका निवडणुकीसाठी मलिकांची घराणेशाही असल्याचं पाहायला मिळतंय. नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी दिली जाणार आहे. कप्तान मलिक यांच्या सूनबाई बुशरा नदीम मलिक या प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढवणार आहेत. त्यानंतर नवाब मलिक यांच्या बहीण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्यामुळे पालिका निवडणुकीमध्ये मलिकांची ही घराणेशाही पाहायला मिळते. तोपर्यंत मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, आमचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्याजवळ चर्चा करेन आणि कदाचित आज संध्याकाळी एक पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर होऊ शकते. आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत. ती आहे ठाण्यातून. ठाण्याच्या महायुतीच्या जागा वाटपावर नक्कीच तोडगा निघेल असा विश्वास भाजपचे नेते निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलाय. युतीचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचं लक्ष्य असल्याचं निरंजन डावखरे यांनी म्हटलंय. याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला युतीचे हे 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचं आहे. या दृष्टिकोनाने जे आम्ही फॉर्म्युला ठरवायचा आहे तो निश्चितपणे ठरवला जाईल. सर, आज जागा वाटप फॉर्म्युला जो आहे तो अंतिम होणार का? कारण वारंवार बैठका होतात, त्यामुळे आज जागा वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चितपणे अंतिम होईल. महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 दिवस शिल्लक राहिले तरी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये. शहरात आतापर्यंत तब्बल 9 बैठका झाल्यात. मात्र जागांच्या आकड्यांवरून दोन्ही पक्षांमधील रस्सीखेच कायम आहे. 9व्या बैठकीत देखील तिढा कायम राहिल्यानं आता चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात गेलाय. डिस्प्यूटचा जो भाग आहे तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा. म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आली. या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूंनी करत आहोत. सन्मानपूर्वक युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरुवातीला सांगितलं, सत्तेसाठी नाही, या संभाजीनगर वासियांच्या सेवेसाठी आम्हाला आमचा महापौर बनवायचा आहे. आणि हे करत असताना 1-2 कार्यकर्त्याला आमचे नाराज जरी झाले ते चालेल, ते आम्ही सांभाळून घेऊ, पण महापौर हा युतीचा करायचा आहे, भाजपचा करायचा. सत्ता आमचीच येईल असं म्हणत पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पैज लागली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर यावेळी देखील सत्ता आपलीच येईल आणि 128 जागांपैकी आपण 125 जागा जिंकू असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान भाजपच्या नेत्यानं केलेली ही घोषणा खरी ठरली तर आपण 1 कोटी रुपये देऊ असं म्हणत राष्ट्रवादीचे पदाधिकारी विकास साने यांनी खरं तर विडा उचललाय. पैज हरलो तर 1 लाख देतो असं म्हणत भाजप पदाधिकारी राजू दुर्गे यांनी विडा उचलला. मी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीनं आमचे निवडणूक प्रमुख आदरणीय आमदार शंकरभाऊ जगताप यांनी जो काल परवाच्या एका मुलाखतीमध्ये प्रण व्यक्त केला की 125 नगरसेवक आमचे 128 पैकी 125 नगरसेवक निवडून येतील अशी आमची आत्ता स्थिती आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीने अगोदरच अब की बार सौ पारचा नारा दिला होता. भाजपने जे ठरवलं 125
म्हणजे 128 पैकी 125 नगरसेवक त्यांचे निवडून असताना ठरवलं आणि त्याचा विडा त्यांनी उचलला. मी देखील हा विडा उचललेला आहे. जर त्यांनी 128 पैकी 125 जर आणले ना तर मी एवढंच सांगतो, मी 1-2 लाख नाही 1 कोटी रुपये द्यायची तयारी. म्हणजे 1 कोटी रुपयाचा चेक त्यांनी जर 125 जागा आणल्या तर 1 कोटी रुपये ह्या ठिकाणी विकास आणि वैयक्तिक दिन. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसात झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. दरम्यान मंगेश काळोखेंच्या हत्येचं सीसीटीव्ही समोर आलंय. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करताना ते दिसून येत आहेत. मंगेश काळोखे हत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी हत्येचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काळोखे कुटुंबियांची भेट घेतली. कट रचून काळोखेंना मारल्याचा आरोप शिंदेंनी केला. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी काळोखे कुटुंबियांनी केली. खोपोलीनंतर आता कर्जतच्या नगरसेवकाचा नंबर अशी कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेंद्र घारे यांनी अशी कमेंट करत नगरसेवक संकेत भासेंना धमकी देण्यात आली आहे. याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूरमधील एका पबच्या परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पबमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संबंधित पबवर कारवाई करत 45 दिवसांसाठी पब बंद ठेवण्यात येणार आहे. एकमेकांवर जोरदार टीका करणारे रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एका लग्न समारंभात एकत्र आले. यावेळी दोघांमध्ये गप्पा रंगल्या. भाजप आमदार नारायण कुचे देखील यावेळी उपस्थित होते. अमरावतीमध्ये एका चिमुकलीनं मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिमुकल्यांसोबत फोटो काढला. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत खालावली असून त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुढचे काही दिवस जरांगेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असणार आहेत. सोना आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत वाढ सुरू आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,42,545 वर पोहोचलाय. तर सोन्यासह चांदी देखील चांगलाच भाव खाते. चांदी 2,35,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली असून आगामी काळात सोनं 1.5 लाख तर चांदी 2.5 लाखांचा टप्पा पार करण्याचा अंदाज वर्तवला जातोय. महाकुंभ, होळी, उन्हाळी सुट्ट्या आणि छठ पूजेसारख्या वर्षभरातील प्रमुख प्रवासी हंगामात रेल्वेनं प्रवाशांची कोंडी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष रेल्वे चालवल्या. 2025 या वर्षात देशभरात 43,000हून अधिक विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या असून या माध्यमातून कोट्यवधी प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानकापर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवण्यात आले. छत्रपती संभाजीनगर विमानतळानं देशातील सर्व विमानतळांना मागे टाकत टॉप विमानतळ म्हणून झेप घेतली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाअंतर्गत देशभरातील 62 विमानतळांवर जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे राऊंड 2 मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळानं पहिला क्रमांक पटकावला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून शनिवारी एकूण 1,294 नामनिर्देशन अर्जाचं वितरण करण्यात आलंय. तर 35 नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे. राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार उमेदवारांना नामनिर्देशन पत्र देण्यास 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे.